श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्यांच्या पवित्र पारायणासाठी एकत्र आले आहोत. श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते लाखो भक्तांचे आधार, श्रद्धेचे केंद्र आणि संकटातून मार्ग दाखवणारे सद्गुरू आहेत. त्यांच्या चरणी जो भक्त नतमस्तक होतो, त्यांच्या जीवनात आशा, धैर्य आणि सकारात्मक बदल घडू लागतात. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात काही ना काही चिंता, दुःख, तणाव किंवा अडचणी आहेत. पण अशा वेळी स्वामींचे नामस्मरण आणि पारायण मनाला शांतता देतात. स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. पारायण करताना फक्त शब्द वाचायचे नसतात, तर प्रत्येक शब्द मनापासून अनुभवायचा असतो. प्रत्येक ओळी स्वामींची कृपा आहे, प्रत्येक अध्यायात त्यांचे मार्गदर्शन आहे आणि प्रत्येक नामस्मरणात त्यांच्या आशीर्वादाची अनुभूती आहे. चला, आज आपण सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करूया. मनातील अहंकार, राग, मस्तक आणि नकारात्मक विचार दूर करून भक्तिभावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. स्वामींनी दिलेला एक अमूल्य संदेश आपण नेहमी लक्षात ठेवूया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच वाणी प्रत्येक भक्ताच्या जीवनाला धैर्य देते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी नवीन मार्ग दाखवतात. म्हणूनच संकट कितीही मोठे असले तरी विश्वास कधीही सोडू नका. आजच्या या पारायणातून आपण स्वतःसाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया. शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना. हे स्वामी, आमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवा. आम्हाला सद्बुद्धी, चांगले आरोग्य, समाधान आणि भक्ती द्या. आमच्या हातून सदैव चांगली कर्मे घडून देत. प्रत्येक संकटात आमचा हात धरून आम्हाला योग्य मार्ग दाखवत जा. चला, आता पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पारायणाला प्रारंभ करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायका, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.